तर मित्रांनो आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंग वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असाल. आणि मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये आपण जे काही मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो चॅनल वरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो CapCut ओपन झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिंपली इथे ऍड करून घ्यायचा. व्हिडिओ ऍड झाल्यानंतर इथे सिंपली आपल्याला जे आहे ते थोडंसं लोडिंग घेईल. त्यानंतर ते कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचं. आपल्याला असं बरं इथे फुल स्क्रीन मध्ये घेऊन यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचं. आपल्याला उजवीकडे स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर ते जे आहे आपल्याला एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचे. सॉन्ग असेल तर आपल्याला अशा प्रकारे एक्स्ट्रा करून घ्यायचे. त्यानंतर सिंपली बॅक घेऊन त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर असं बरंच पुढे यायचे. पुढे आल्यानंतर असं बरं इथे बीट टू येत असेल मित्रांनो. त्यानंतर जे आहे आपल्याला इथे स्प्राईटवरती क्लिक करायचे. त्यानंतर असंच बरं पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे बीट 3 राहील मित्रांनो. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे स्प्राईट करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशाच प्रकारे जे आहे ते मित्रांनो सर्व बीट तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. त्या बीट कट झाल्यानंतर पुन्हा त्या फर्स्ट लेअरला क्लिक करून अशा प्रकारे उजवीकडे स्क्रोल करायचे. त्यानंतर जे रिप्लेसवरती क्लिक करून इथे फोटोजवरती क्लिक करायचे आणि तुमचा जो काही फोटो असेल त्याला सिंपली ते ॲड करून अशा प्रकारे 2 बटन घेऊन करून घ्यायचे. तर मित्रांनो अशाच प्रकारे सर्व बीटनुसार फोटो आपल्याला ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो सर्व फोटो ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे पुन्हा फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथे पुन्हा आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करायचं. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर आता जे आहे आपल्याला इथे डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट ॲड करून हे ड्युरेशन मित्रांनो 4.1 सेकंड ठेवायचे. आणि त्यानंतर इथून सिंपली डन करून पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं. कॉम्बोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून त्याचे ड्युरेशन 1.6 सेकंड ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचं. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर डिस्टॉर्ट आणि स्ट्राइच हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ह्याची सुद्धा ड्युरेशन 1.5 सेकंड ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर ते पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा. त्याच्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करायचे. त्या पुढच्या फोटोवरती जाऊन जे आहे आपल्याला बाउन्स 1 हा इफेक्ट ॲड करून सिंपली इथून डन करायचे. त्यानंतर जे त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती जायचे आणि ते आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून त्याचे ड्युरेशन मित्रांनो 0.8 सेकंड ठेवायचे. त्यानंतर त्या पुढे पुढच्या फोटोवरती जाऊन ते रॉकवरती झाटली हा इफेक्ट ॲड करून त्याचे ड्युरेशन 0.8 सेकंड ठेवून घ्यायचे. तर त्यानंतर सिंपली ते डन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो डन झाल्यानंतर असं पर आपल्याला स्टार्टिंगला यायचं. इफेक्टवरती क्लिक करायचे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला ते व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. ते सिंपली ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर त्याची ड्युरेशन अशा प्रकारे ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे मित्रांनो. अशा प्रकारे ह्या फोटोवर ठेवून घेतल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे 30 ठेवून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर सिंपली डन झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे जे आहे ते हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून सिंपली डन करायचे. आणि त्यानंतर ह्याची सुद्धा ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. आणि ह्याची स्पीड जे असेल ते मित्रांनो हाय एवढीच ठेवायचे. इंटेन्सिटी असेल ते मित्रांनो पूर्ण अशा प्रकारे वाढवून घ्यायचे. डन करायचे. डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे यायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत जे आहे ते तुम्हाला खाली हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. अशा प्रकारे एंजल विंग्स हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिंपली डन करायचे. डन झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल साईज तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. आणि कलर जो असेल तो आपल्याला जे आहे ते असं ते 50 ठेवून झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर असं प्रकारे ते थोडंसं लोडिंग मिळतं. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत खाली ट्रेंडिंगचे अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचे. किंवा तुम्ही अशा प्रकारे ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत सुद्धा जाऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारे ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर मित्रांनो जे आहे ते तुम्हाला तर थांबा मित्रांनो जरा. तर मित्रांनो अशा प्रकारे ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर खाली आपल्याला फ्लेम विंग्स हा इफेक्ट फ्लेम विंग्स 2 हा इफेक्ट सिंपली भेटून जाईल. ते सिंपली ॲड करून डन करायचं. डन झाल्यानंतर त्याचे ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून इथून जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचे. आणि कलर जो असेल तो पूर्ण आपल्याला असं बरं वाढवून घ्यायचे. त्यानंतर डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचं मित्रांनो. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे पुन्हा ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन खाली बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट सिंपली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे ते असं बरं ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे.
आणि कलर जो असेल तर आपल्याला इथे 7 ठेवून असं बरोबर घ्यायचं, डन करायचं. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन क्लब हार्ट्स हा ॲड करून डन करायचं. डन झाल्यानंतर ह्याची सुद्धा ड्युरेशन ह्या फोटोवरती ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर आता ह्याची स्पीड जी असेल ते मित्रांनो आपल्याला असं बरं 60 ठेवायचं. वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करायचं. डन झाल्यानंतर असं करायचं येतं पुन्हा आपल्याला त्या स्टार्टिंगला यायचे मित्रांनो 7 सेकंदपर्यंत. त्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथे लवच्या कॅटेगरीत जाऊन खाली तुम्हाला जे आहे ते मिनी रेनबो हा इफेक्ट सिम्पली भेटून जाईल. तो सिम्पली याला ॲड करून डन करायचं. डन झाल्यानंतर ह्याची ड्युरेशन हे मित्रांनो या 2 फोटोपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते सिम्पली डन करायचं. डन झाल्यानंतर आता जे आहे ते आपल्याला पुन्हा जे आहे ते आजपर्यंत स्टार्टिंगला यायचे फोटोचे. त्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जायचे मित्रांनो. ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर खाली जे आहे ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रेडिएशन हा इफेक्ट भेटून जाईल. तर सिम्पली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते असं बरं जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून सिम्पली व्हर्टिकल साईज तुमच्या फोटोच्या बॅकग्राऊंडनुसार ठेवून घ्यायचे आणि सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे मित्रांनो. अशा प्रकारे पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते मित्रांनो पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन हार्ट फ्लेम हा ॲड करून डन करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि व्हर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे आणि कलर जो असेल तो आपल्याला पूर्ण 100 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड तुम्हाला जे आहे ते 40 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि स्प्लॅटच्या कॅटेगरीत जाऊन मिरर 3 लेअर्स हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. फिल्टर पूर्ण शून्य करायचे आणि व्हर्टिकल असेल मित्रांनो तुम्ही तुमच्या आसपास फोटोनुसार ठेवून घ्यायचे. तर मित्रांनो आपल्याला जे आहे ते पुन्हा सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला ह्या 3 इफेक्टची ड्युरेशन मित्रांनो जे आहे ते तुम्हाला ह्या फोटो व्हिडिओज ठेवायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड जी असेल मित्रांनो आपल्याला 60 डन झाल्यानंतर आता जे आहे ते आपल्याला असं बरं पुन्हा त्या लास्टच्या फोटोपर्यंत जायचे. त्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरी तुम्हाला जे आहे ते फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट ॲड करून डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून जे आहे ते तुम्हाला इथून काही सुद्धा करायचं. त्यानंतर सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचे पुन्हा. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. लाईट इफेक्टच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे येते ते लेग 2 हा इफेक्ट सिम्पली भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करायचे आणि जे ड्युरेशन मित्रांनो हा फोटो ठेवायचे. त्यानंतर सिम्पली डन करून बॅग घ्यायचं. बॅग झाल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ओव्हरले पेन जे दिलेलं असेल त्याला सिम्पली असं बरं ते ॲड करून असं बरं क्लोज करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्याची साईज मित्रांनो असं बरं बारीक करून घ्यायचे. त्यानंतर जे येते आपल्याला असं बरं 2 बोटांनी रोटेट करून घ्यायचे मित्रांनो रोटेट झाल्यानंतर पुन्हा साईज थोडी. त्यानंतर जे येते तुम्ही तुमच्या फोटोनुसार जे येते ह्याला इथून असं बरं सेट करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर सिम्पली ह्याची ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो असं बरं एंडिंगपर्यंत असं बरं वाढवून घ्यायचे. वाढवल्यानंतर सिम्पली डन करून जे येते हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.